राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा कार्यकर्ता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधीची ओळख महाराष्ट्रातील तरुणांना व्हावी म्हणून 52 आठवड्याची अखंड संवाद शृंखला आयोजित करण्यात आलेली आहे. या संवाद शृंखलेत मी अजिंक्य अशोक पुरी आपले सहर्ष स्वागत करतो. आजच्या आपल्या सत्राचे 17 अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माहिती केंद्राचे अध्यक्ष माननीय यशवंतजी शितोळे सर यांचे मी स्वागत करतो. आजच्या या सत्रात प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थित असणारे IRPS डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. तसेच प्राचार्य प्रवर्तक, जिल्हा नियोजन समिती व विभागीय समन्वयक आपण सर्वांचे देखील मी स्वागत करतो. तसेच आणि RPS डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शनाची सुरुवात करावी. थँक्यू अजिंक्य. वेलकम सर. आजच्या या सत्रामध्ये आपलं सर्वांचं पुनश्च स्वागत. आपण आजपर्यंत सगळ्या ज्या करिअर आहेत भारतामध्ये आणि भारतामध्ये लोकल लेवल, नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल ह्या संदर्भात आपण एक आढावा मागच्या एका 1.5 महिन्यामध्ये घेतला आणि आजपासून आपण डिटेलमध्ये पुढे जात आहोत. आणि पहिला टॉपिक जो घेतलाय आपण तो सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन UPSC घेतलेला आहे. आता जो आपण जाणार आहोत त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा राहणार आहे की नुसतं परीक्षेची माहिती इथे देण्याचा फोकस नाहीये, तर त्यामध्ये जी मुलं जी मिस्टेक करतात, छोट्या छोट्या मिस्टेक असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या क्रिटिकल असतात तुमच्या सक्सेससाठी, आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी करत असताना छोटी एक चूक तुम्हाला महाग पडते आणि दॅट केम्स इज एक बिग डिसास्टर म्हणू आपण. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम एक मोठ्या वेगळ्या रूपात येतो आणि जो व्यक्ती न चुका करता पुढे जातो ही बिकम द सक्सेसफुल. मी तुम्हाला वेळ न घालवता पुढे जातो आणि फोकस हाच राहणार आहे या ठिकाणी. मी तुम्हाला शेअर करत असतानाच मी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला काही शंका येत असतील, कुठे डाऊट असतील तर प्लीज यू आस्क in the chat box. I will try my best to answer in that way. I hope तुम्हाला दिसत असावं. PPT दिसते? यस सर, दिसते. हो दिसते सर. चलो, प्रथम आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत. भारतामध्ये सर्वात कठीण परीक्षा जी मानली जाते दॅट इज द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. तुम्ही जर ऐकलं की बाबा सर्वात कठीण, तर मी याला असं म्हणणार नाही. डेफिनेटली कठीण आहे. पास झालं तर कठीण नाही वाटत, पास नाही झालं तर कठीण वाटत. छोटासा पार्ट आहे, छोटी डिलिकेट लाईन आहे, राईट लेफ्ट सक्सेस अनसक्सेस. करिअर प्लॅनिंग जी असते, तुम्हाला एक उदाहरण देतो जेणेकरून पुढे जाताना. माझी मुलगी आता 8वीला आहे आणि जस्ट मी तिच्यासाठी आता पुढची तयारी एक मेडिकल साठी दिल्लीमध्ये ना एक इन्स्टिट्यूट आहे जी आपल्या मेडिकल साठी तयारी करते आणि तिला पुढे जाऊन UPSC करायची. एक कहाणी मी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला हे व्हावं. तर ती म्हणे पप्पा मी कसं करणार म्हणे, 12वी नंतर तुम्हाला मग पुन्हा तयारी मेडिकल झालं त्याच्यामध्ये वर्ष वाया जाते आणि नंतर मग मी UPSC करायला खूप वेळ जाईल. म्हणजे तो एक छोटासा प्रश्न. आणि त्यावेळेस मी तिला सांगितलं बाळा तू अशी तयारी कशी तयारी करायची, तर म्हटलं 12वी पर्यंत तू तयारी केली तर तुझी सायन्सची तयारी होते ना. ओके. आणि सायन्सची तयारी झाल्यानंतर तुझा एक बेसिक फाउंडेशन जो UPSC असतो तो तयार होतो. पहिला मुद्दा. जेव्हा तू मेडिकलला जाशील तेव्हा तुझा एक ऑप्शनल सब्जेक्ट असतो UPSCचा, तो तुझा तयार होतो, दॅट इज द मेडिकल सायन्स. मग तुझे बाकीचे सब्जेक्ट कोणते राहतात म्हटलं, दॅट इज द जनरल स्टडीज 1, 2, 3, 4. जनरल स्टडीज 1 मध्ये जिओग्राफी हिस्ट्री आहे, जनरल स्टडीज 2 मध्ये पॉलिटी आणि गव्हर्नन्स आहे, 3rd मध्ये आहे इन्व्हायरमेंट. समजून घ्या मग तुम्हाला क्रिटिकल. आणि 4th आहे इंटिग्रिटी, दॅट इज द इथिक्स. म्हटलं बाळा ही जी तयारी सब्जेक्ट ही ऑटोमॅटिक तू आजपासून तयारी कर. तुला फक्त बेसिक फाउंडेशन तयारी करायची. तुझा एक मेडिकल सायन्सचा सब्जेक्ट तयार होतो
And overall, by the time you complete your medical, you are ready for the giving examination. खूप सिंपल आहे. त्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला बसवता आलं पाहिजे. आज आपण पुढे जाताना हेच मला तुम्हाला सांगायचं. जेव्हा मी माझ्या मुलीला मी सांगत होतो, जेव्हा ती ऐकलं तर तिला एकदम क्लॅरिटी आली. एका मी लहान मुलीला सांग फॉर द फ्युचर, तर मी युपीएससी सुरू करताना तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमचा व्हिजन मोठा करा. जोपर्यंत व्हिजन मोठी होणार नाही, यू विल नॉट एबल टू कॉप द प्रेशर ऑफ द UPSC. You will not able to cope the pressure of MPSC. And this MPSC असो UPSC असो, जोपर्यंत तुम्हाला आवाका कळणार नाही, यू विल नॉट एबल टू टार्गेट द एक्झाम. आय होप तुम्हाला कळत असेल तर चॅटबॉट मध्ये येस करा, कन्फ्युज असेल सांगा, जेणेकरून मला कळेल. मला तुम्हाला जे मी आज जगाकडे बघण्याचा प्रयत्न करतोय, मी जगातलं टॉपमोस्ट एक्झामिनेशन पोझिशन हे मी जेव्हा बघतोय, तर मुद्दा हा नाही परीक्षा किती मोठी आहे. मुद्दा महत्वाचा आहे की तुमच्या डोक्यामध्ये त्याला फेस करण्यासाठी कसं तुमचे व्हिजन बनवताय. आर यू गेटिंग माय पॉइंट? तो द मोमेंट तुम्हाला कळला की येस मला हे करायचंय, मला ते करायचं आहे, मग तुमची जी लढाईची जी ताकद आहे ती डबल होणार. तुम्हाला 10 बळ भेटणार. पण तुम्ही कन्फ्युज होऊन तयारी करत बसाल, देन यू विल बी इन ट्रबल. युपीएससी बिलकुल चांगल्या पद्धतीने केली, देन इट इज अ व्हेरी इझी. आणि स्मॉल चूक झाली, स्मॉल चूक, यू आर अवे फ्रॉम द युपीएससी. तुम्हाला कळत नाही की मी आता चुकतोय, चुकीच्या मार्गाने चाललोय, इव्हन आफ्टर 5 years. तर तयारी करत असताना तुम्ही राईट ट्रॅकवर आहात की नाही, याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू स्वतःला इंटरप्रिटेशन करावं लागेल, इंट्रोस्पेक्शन करावं लागेल, स्वतःचं एक्झामिनेशन करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला बोलावं लागेल. बोलावं कोणाला लागेल? यू हॅव टू टॉक विथ युअर सिनियर, यू हॅव टू टॉक विथ द युअर ऑफिसर जे ऑलरेडी आहेत. आपण मुलांना मी सगळ्यांना सांगतो, विद्यार्थी जे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहेत, तुम्ही जिथे कुठे असाल, कोणी असेल बीडला असेल, कोणी अमरावतीला असेल, कोणी चंद्रपूरला असेल, कोणी वसमत मध्ये असेल, कोणी काहीतरी चिखलीला असेल, तालुका प्लेसला असेल, तर प्लीज ट्राय टू गो अँड मीट विथ द सिनियर. तिथे जे काही तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, सीईओ असेल, त्यांना जाऊन भेटा आणि घाबरायची गरज नाही. तर ही तुमचं बेसिक फाउंडेशन असेल. सिनियर जी मुलं तयारी करतायत त्यांना भेटणं गरजेचं आहे. तर कमिंग टू द पॉइंट, वेलकम फॉर द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन प्रिपरेशन. मी डॉक्टर तुषार शिंदे. कमिंग अंडरस्टँडिंग ऑफ द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. जगातल्या टॉपमोस्ट 10 टफेस्ट एक्झामिनेशन मानले जाते, दॅट इज द युपीएससी. आणि सगळेजण म्हणतात युपीएससी टफ आहे, काही नाही. प्लीज एक लक्षात घ्या, तुम्हाला फक्त एक युद्ध करायला जाण्याच्या अगोदर सांगावं होतं काळजी घे, म्हणून तुम्ही टफ टफ म्हणतो. बेसिकली दिस इज नॉट अट ऑल. जर तुम्ही स्वतः जर तयारी चांगली केली, मेहनत केली, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. महत्वाचा मुद्दा आहे सिव्हिल सर्व्हिस. मी तुम्हाला एक हिस्ट्री सांगतो याच्यामध्ये. युपीएससी मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्या अगोदर त्याला सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन त्यावेळेस बोललं जातं. त्यावेळेस इंडियन सिव्हिल सर्वंट म्हटलं जायचं, ICS म्हटलं जातं. आज त्यात जे पद आहे, जे कलेक्टरचं पद आहे, त्याला IAS म्हटलं जातं. आणि त्या काळी 1900च्या अगोदर आहे ना, मोस्ट ऑफ द एक्झाम ही लंडनमध्ये घेतली जायची. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ ऑल वेर द ब्रिटिश. आणि नंतर भारतामध्ये जेव्हा सुरुवात झाली तर इंडियन लोकांची परीक्षा इंडियन ऑफिसर यूज टू बी पास. तर दॅट इज द रिझन यूज टू बी इट इज कॉल्ड द सिव्हिल सर्व्हिस. आणि ही कंटिन्यू झाली. आज याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. इथं कन्सिडर करतोय आपली जी विद्यार्थी आहेत सगळं यांना बऱ्यापैकी माहित असेल, पण तरी जी नवीन आहे त्याच्यासाठी जस्ट एक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतोय. एक ओढता ओझर. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईप असते, स्क्रीनिंग असते. प्रिलिम मध्ये एक महत्वाचा फोकस आहे जो मेन्स पासून वेगळा आहे. प्रिलिम मध्ये तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टींची पकड पाहिजे, फॅक्च्युअल पोझिशन. बऱ्याच वेळेस काय होतं, काही मुलांना रायटिंग स्किलवर खूप कमांड असते, फॅक्च्युअल कमांड नसते. आणि काही लोकांची फॅक्च्युअल कमांड असते पण मेन्स मध्ये फेल होतात. एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रिलिम्स आणि मेन्स ह्या 2 सेपरेट आहेत,
दोघीच्या गोष्टी वेगळ्या आहेत आणि दोघींना तुम्ही वेगळ्या पद्धतीने बघायला पाहिजे आणि दोघींच्या नोट्स तुम्हाला वेगळ्या बनवायला लागतील आणि ह्या जोपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर होणार नाही, यू आर नॉट गोइंग टू क्रॅक द बोथ एक्झाम. आणि प्रिलिम्स वेगळी आहे, मेन्स वेगळी आणि इंटरव्ह्यू वेगळाच प्रकार आहे. त्याच्यामुळं तिन्ही प्रिपरेशन करताना तुमचं माइंडसेट क्लिअर असणं गरजेचं पाहिजे. प्रिलिम मध्ये तुम्हाला फॅक्ट्स क्लिअर पाहिजे, मेन्स मध्ये तुम्हाला रायटिंग स्किल चांगली पाहिजे आणि इंटरव्ह्यू मध्ये तुमची कमांड कम्युनिकेशनला पाहिजे आणि तुम्ही स्वतः एक चांगलं व्यक्तिमत्व असायला पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही गेला आणि लोक आपल्याला वाटतं मी जर नॉलेज सांगेल, मी इंटरव्ह्यू मध्ये गेला माझे फॅक्ट्स महत्वाचे आहेत, मला नाही. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला ऍज अ पर्सन बघितलं जातं. तुम्ही जेव्हा एंट्री करता, तुमची जी दरवाजापासनं बोर्ड मेंबर पर्यंत तुम्ही जेव्हा येता, ते तुमचे जे 10 सेकंद असतात, दॅट गिव्ह द पिक्चर ऑफ द 50% की दिस पर्सन हॅज अ गट्स ऑर नॉट. फक्त ते 50% आल्यानंतर खुर्चीवर तुमच्या चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन, तुमची जे इंटिग्रिटी आहे, तुम्ही जे जेन्युइन व्यक्तिमत्व आहे, क्रेडिबल आहात, तुम्ही स्वतःचं डिसिजन मेकिंग उभं राहू शकता का आणि तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात का, याचं फक्त इंटरप्रिटेशन महत्वाचं. त्यांना तो फक्त एक कन्फर्मेशन करायचं असतं. दॅट इज नॉट अबाउट युअर नॉलेज. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, इट इज ऑल अबाउट युअर पर्सनॅलिटी दे वुड लाईक टू टेस्ट इन द इंटरव्ह्यू. तर कमिंग प्रिलिम्स मध्ये फॅक्ट्स आहेत. मेन्स एक्झामिनेशन मध्ये मोस्ट ऑफ तुम्ही स्टडी करता इंग्लिश, हिंदी. आपण याच्यावर बोलूया, इंग्लिश, हिंदी. जेव्हा तुम्ही मेन्स एक्झामिनेशन बघता, तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही मेन्स एक्झामिनेशनचं पेपर तुम्ही बघाल, तर तुम्हाला जाणवेल की ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या स्टार्टिंग पासून प्रिपरेशन आहे, पण ते तुम्हाला कळत नाही. फक्त महत्वाचा मुद्दा आहे, जी मराठी मीडियमची मुलं आहेत त्यांना तो त्रास आहे, पण जी मुलं सीबीएसई मीडियमची आहेत, एनसीआरटी जे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, त्या मुलांचा ऑटोमॅटिक अभ्यास चालत असतो, फक्त तो कळत नाही. त्याच्या नोट्स बनवणं, ह्या गोष्टी तयारी सगळं झालेली असते. जी नॉर्मली जे सीबीएसई केंद्रीय विद्यालयाची जी मुलं असतात त्यांना 50% सिलेबस हा मोर ऑर लेस झालेला असं म्हणतो मी, पण अल्टिमेटली मी तुम्हाला पुढे सांगेल की मेन डिफरन्स कुठे आहे. दॅट इज अबाउट द मेन्स एक्झामिनेशन. पर्सनॅलिटी टेस्ट जसं मी तुम्हाला बोललो, एक ओव्हरऑल दे चेक इट अबाउट युअर पर्सनॅलिटी. विल टॉक अबाउट दॅट थिंग. आर यू इलिजिबल? आपली जी नॅशनॅलिटी आहे, ऑल आर युअर इंडियन नॅशनल. एज लिमिट जे आहे 21 to 32 इयर एज आहे. ओबीसीचे जे कॅन्डिडेट असेल त्यांना 3 इयर, एससी एसटी असतील 5 वर्ष. नॉर्मली बरेच जण विचार करतात, मला याच्यात तुम्हाला सर्वांना एक सांगायचं, बरेच जणांना वाटतं की आपल्याला एज आहे म्हणून एक्झाम देत, असं बिलकुल करू नका. सगळ्यांना मी एकच गोष्ट सांगतो, तुम्ही एससी एसटी बॅकग्राऊंड असेल, ओबीसी, प्लीज असं विचार करू नका. तुमचा अभ्यास मिनिमम तुमची एक तुमच्या सगळ्या सिलेबसची एक रीडिंग झालेली असेल आणि ओव्हरऑल यू फील दॅट येस आय एम रेडी फॉर द एक्झामिनेशन, देन ओनली यू गिव्ह एक्झामिनेशन. कारण बाकीच्यांना आपण जेव्हा विचार करतो की आहे अटेम्प्ट द्या, दॅट शुड नॉट बी युअर क्रायटेरिया. कारण जी मुलं जेव्हा अटेम्प्ट जास्त होतात, 4 अटेम्प्ट, 5 अटेम्प्ट, 8 अटेम्प्ट, तर जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जाता त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट असतो. तर तो इम्पॅक्ट न घडावा यासाठी मी सगळ्यांना एक शेअर करेन की जेवढी काही आपली मंडळी असतील, मित्र कंपनी, कॅज्युअल अप्रोचने एक्झाम नाही द्यायची. प्रिलिम असो, तुमचा एक एक अटेम्प्ट हा तुमच्या लास्ट जे तुमचा बायोडेटा आहे त्याच्यावरती तो जसा खेळा ठोकला जातो तसा तो त्याची नोट होत जाते. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर अटेम्प्ट हा तेव्हाच द्या जेव्हा तुमची रीडिंग झालेली असेल, ऍटलीस्ट तुमचं वर्ष 1.5 वर्ष चांगला अभ्यास झालेला असेल, स्वतः तुम्ही कॉन्फिडेंट आहात, देन ओनली यू गो फॉर दॅट. एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲज युजल वी नीड टू बी ग्रॅज्युएट हिअर. नंबर ऑफ अटेम्प्ट जसं मी इथं आहे, यू शुड 21 to 32 मध्ये 6 अटेम्प्ट आहे जनरल कॅटेगरीसाठी, ओबीसी साठी 9 आहे, एससी एसटी साठी अनलिमिटेड. बट वी शुड नॉट डू दॅट थिंग. दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. नाउ कमिंग टू द पॉइंट ऑफ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन स्ट्रक्चर. आपण जे बोलणार आहोत प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये खूप सिंपल पार्ट असतो, पण नॉर्मली प्रिलिम मुलं का पास होत नाही. काही मुलं प्रिलिम पास होतात, मेन्स मध्ये उडतात. तर
हा इथं महत्वाचा गाभा आपल्या लक्षात घ्यायचा आहे. जनरल स्टडी जो पेपर आहे प्रिलिम्स मध्ये, नॉर्मली इट इज ऑल अबाउट द युअर हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, करंट अफेअर आहे, मॅथमॅटिकल पार्ट आहे, कॅल्क्युलेशन आहे, करंट अफेअर आहे. आणि सीसॅट मध्ये एक पार्ट येतो दॅट इज द कम्प्रिहेन्शन आहे. त्याच्यामध्ये नॉर्मली यू शुड हॅव कमांड ओव्हर द इंग्लिश, यू शुड हॅव कमांड ओव्हर द रिझनिंग, यू शुड हॅव कमांड ओव्हर द इंटरपर्सनल कम्युनिकेशन्स, आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट अबाउट द स्पीड. दोन्ही याच्यामध्ये एक दोन्हीच्या वेगळ्या स्किल आहे. आणि तुम्हाला कळत नसेल पण एक गोष्ट सगळ्यांना सांगतो मी, जर सीसॅट ची तयारी केली तर ऑटोमॅटिकली यू कम्प्लीट द प्रिपरेशन फॉर द एमबीए. एमबीए जे एक्झाम जी सॅट असतात किंवा सीईटी असते किंवा तुम्ही फॉरेन एज्युकेशन साठी जे एक्झाम देतो आपण, जीआरई, ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन, जे ऍडमिशन साठी करतो, हे सगळा पार्ट तोच आहे सीसॅट. आर यू गेटिंग माय पॉइंट? काही प्रश्न असेल तर यू कॅन आस्क हिअर. की नॉर्मली आपल्याला पार्ट तो कळत नाही की आपण जो सीसॅट करतो त्याच्यावर जी कमांड असते हा पार्ट तोच आहे. आणि जनरल स्टडी मध्ये आपण जेव्हा बघतो, मला सगळ्या मुलांना एकच गोष्ट सांगायची की प्रिलिम मध्ये आपल्याला काही मुलं कुठे चुका करतात प्रिलिम्स मध्ये, मेनली प्रिलिम्स मध्ये ज्या चुका होतात दॅट इज ऑल अबाउट द की तुम्ही वाचत राहता, खूप वाचत राहता, अनलिमिटेड वाचन असतं, पुस्तक भेटलं ते वाचत राहायचं. पहिल्यांदी गोष्ट आहे सगळ्या मित्रांना मला सांगायचं, ह्या गोष्टी ज्या आहेत ते लिहून ठेवा की पुस्तकं लिमिटेड सिलेक्ट करणं महत्वाचं. प्रिलिमसाठी तुम्ही सिलेबस, तुमचा प्रिलिमचा सिलेबस आणि मेन्सचा सिलेबस, तुमचा सर्वात मोठा पहिला पाठ पाहिजे की मला कुठल्या टॉपिक मध्ये प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल आपण हिस्ट्रीमध्ये, आपण जेव्हा स्टडी करतो हिस्ट्रीमध्ये तुमच्या तिथे अराउंड 12 ते 13 टॉपिक आहे. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी काय करतो, हिस्ट्रीचं पुस्तक वाचायला घेतलं त्याच्यामध्ये तो 100 तरी टॉपिक स्टडी करतो. मला सांगा, जेव्हा युपीएससी फक्त 13 टॉपिक मधूनच प्रश्न विचारणार आहे तर 100 टॉपिक वाचण्याची गरज आहे का? आणि 100 टॉपिक वाचल्यावर तुम्हाला लक्षात राहणार आहे का 100? तुम्हाला 13 टॉपिक वाचल्यावरती 13च लक्षात राहत नाही तर 100 वाचल्यावर लक्षात राहील का? महत्वाचा प्रॉब्लेम इथे येतो की जे 13 टॉपिक आहे तुम्हाला तेवढंच 13 टॉपिक करायचं. जिओग्राफी मध्ये गेला तिथंच 15 टॉपिक असतील, इकॉनॉमी मध्ये गेला तिथं 20 टॉपिक असतील, तुम्ही गव्हर्नन्स मध्ये गेला तिथं 15 टॉपिक असतील, तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन मध्ये गेला तेवढे टॉपिक, आणि करंट अफेअर हा एक ब्रॉडर स्पेक्ट्रम आहे. पण तुम्हाला प्रिलिम्स मध्ये हे बघायचंय की मला 100 क्वेश्चन आहेत आणि कुठल्या कुठल्या एरियामधनं, दरवर्षी काही टॉपिक मग हिस्ट्रीमधनं 10 येतात, जिओग्राफी मध्ये 15 येतात, पुढच्या वर्षी हिस्ट्रीमधनं 15 येतात किंवा 7 येतात, असे चेंज होतं. पण नॉर्मली सगळ्यांचा पॅटर्न हा सेम असतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? महत्वाचा मुद्दा इथे सर्वांना मित्रांना सांगायचा आहे की तुम्ही फक्त आणि फक्त जेवढा सिलेबस आहे तेवढं तुमचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे जिथं चुका होते, प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये जे टॉपिक कॉमन आहेत ते तुम्हाला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि जे टॉपिक वेगळे आहेत त्या टॉपिकचा वेगळा अभ्यास करणं आहे. आणि जेव्हा प्रिलिम्स आणि मेन्स करतो दोघींच्या नोट्स तुम्हाला वेगळ्या करता आल्या पाहिजे जेव्हा तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करताय. ओके, अंडरस्टूड? सेकंड पॉइंट, तुम्ही जेव्हा सिलेबसचा अभ्यास करता, पहिल्यांदा सिलेबस तुम्हाला पाठ पाहिजे मी सांगितलं. आणि जेव्हा तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करताय त्या प्रिलिम्स मध्ये तुमचे जे हिस्ट्रीचे फॅक्ट्स आहेत की कोणत्या इसवी सन मध्ये काय झालं, युद्ध कोणामध्ये झालं, किती लढाई, किती डेथ झाल्या, कोणा कशामध्ये होतं, रिझन काय, ह्या गोष्टी तुमच्या पाठ पाहिजेत. आता बऱ्यापैकी मुलांना प्रश्न पडतो की स्टुडंट्सला की याचा लक्षात कसं ठेवायचं, तर लक्षात ठेवायचं कसं, महत्वाचं, कमिंग टू द पॉइंट. ह्या ठिकाणी तुम्ही जेव्हा स्टडी पॅटर्न कराल त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की याच्यावर पाठांतर आहे, रिमाइंडिंग आहे. तर दररोज सकाळी तुम्ही त्याला मॉर्निंगला 2 तास फक्त नोट्स स्टडी करणं महत्वाचं आहे. एव्हरी डे यू हॅव टू, मॉर्निंगला जेव्हा उठतं माइंड जेव्हा तुमचं फ्रेश असतं, यू आर फ्रेश, देन ओनली यू जस्ट गिव्ह द, तुमच्या नोट्सला रिव्हिजन द्या. तुमच्या जेव्हा तुम्ही हे कराल, फॉर एक्झाम्पल
फॉर एक्झाम्पल तुमची आता नोट्स आहेत, छोट्या छोट्या नोट्स बनवल्या, तुमच्या ज्या नोट्स असतात त्या नोट्स कशा बनवायच्या मी तेही सांगेन. त्या नोट्स बनवल्यानंतर सकाळी तुम्ही 2 तासामध्ये कमीत कमी 6 ते 7 सब्जेक्ट कव्हर करता रोज. मुलं काय करतात, स्टुडंट काय करतात, आज जे मी वाचलं त्याचा नंबर येतो महिन्याभरानंतर, मग दुसरं वाचलं त्याचा नंबर येतो दुसऱ्या महिन्यानंतर. मग लक्षात राहील का आपल्याला? नाही. ह्या चुका न होण्यासाठी द मेकिंग ऑफ द नोट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर दिस इज अ काइंड ऑफ जनरल स्टडीज. कमिंग टू द क्वेश्चन ऑन द CSAT. CSAT इज ऑल अबाउट युअर इंग्लिश कम्प्रिहेन्शन. पहिल्यांदा एक मी सगळ्यांना सांगतो, इंग्लिश इथं तुम्हाला मेहनत करावी लागेल, पण इट डज नॉट मीन दॅट यू डोंट हॅव अ काइंड ऑफ तुम्ही करू शकत नाही. पण मला एवढंच आहे, आता जेव्हा सुरुवातीला लॉन्च झाली होती त्यावेळेस इट वॉज हॅव्हिंग द कंबाईन्ड क्वालिफिकेशन मार्क. आता हे फक्त यू नीड टू हॅव पास फॉर युअर क्वालिफाईंग स्टेजेस वरती आहे, कारण आपल्या बऱ्याचशा मुलांचं पासिंग होत नव्हतं म्हणून आता याला क्वालिफाईंग केले. पण ड्युरिंग द पिरियड ऑफ 2011, 12, 13च्या काळामध्ये बऱ्याचशा मुलांचं नुकसान झालं याच्यामुळे. तर आता ही कम्प्रिहेन्शन जे काय आहे पासिंग आहे, पण तरी मला सर्वांना सांगायचं असतं की याच्यावर तुम्ही चांगली कमांड करा, तुम्हाला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं आहे ह्या एक्झाम याच्यामध्ये, यू शुड नो अबाउट द की स्पीड आणि तुम्हाला क्वेश्चन कसे करता आले पाहिजे. महत्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी मी याच्यावर जास्त वेळ घेतोय की तुम्ही जेव्हा तयारी करता काही प्रश्न असतील तुम्हाला CSAT वरती तर तुम्ही नक्की विचारा याच्यामध्ये याच्यावर. पण महत्वाचा मुद्दा CSAT मध्ये जो येतो दॅट इज ऑल अबाउट युअर स्पीड. कारण तुम्ही जर स्पीड न केले नाही तर पेपर हा तुमचा कम्प्लीट होतच नाही. आता ह्या दोन्ही पेपरमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, जसं इथं 1/3 मार्किंग मध्ये, तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये यू नीड टू हॅव अ कंटिन्युअस प्रॅक्टिस. तुम्ही प्रिलिम परीक्षा प्रॅक्टिसच केली नाही, वीकली तुम्ही सॉल्व पेपर केले नाही, तर आय एम टेलिंग यू परीक्षेमध्ये ऑन अन ॲव्हरेज नॉर्मल जो मुलगा आहे ज्याने परीक्षेची तयारीच केलेली नाही, 100 पैकी 15 तरी चुका करून येतो. 15 ते 20 क्वेश्चन, कारण त्याने प्रॅक्टिस केलेली नाही. प्रिलिम मध्ये मला सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे की ह्या ठिकाणी प्रिलिम मध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची. आर यू गेटिंग माय पॉइंट ही? जर तुमची प्रॅक्टिस नसेल, बरेचसे मुलं काय करतात, आता मी वर्षभर अभ्यास केला आणि तो म्हटलं की नाही आता मी जाऊन परीक्षेला माझा अभ्यास झाला आणि सगळं केलं, ओके, आर यू गेटिंग? समजून घ्या की आता मी खूप वर्षभर अभ्यास केला आणि त्याला सगळं माहित आहे, त्याचं CSAT चांगलं आहे आणि त्याला हिस्ट्री जिओग्राफी काही विचारा, पण मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो हिस्ट्री तो जरी त्याला 100 पैकी 90 क्वेश्चन जरी येत असतील, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तो 70च क्वेश्चन चांगला करून येईल. याचं कारण काय? कारण एक्झाम हॉलचं प्रेशर हे वेगळं असतं. एक्झाम हॉलमध्ये ज्या प्रेशरमध्ये जर चुका केला त्याला सिल्ली मिस्टेक म्हणतो. एखादा चांगला व्यक्ती खूप मेहनत करणार आहे, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, समजा मी जरी गेलो, आज जरी मी UPSC तयारीला गेलो, UPSC तयारी करू आणि UPSC एक्झामला मी तुम्हाला सांगतो कमीत कमी माझ्याकडनं 4 ते 5 सिल्ली मिस्टेक होणार म्हणजे होणार. आय होप जे मुलं दिली असेल ते इथे टाकू शकतात चार्टमध्ये की ह्या 4 आणि 5 मिस्टेक ह्या प्रत्येक मुलाच्या होतात. काहीच्या 3 होतात, काहींच्या 4 होतात, काहींच्या 5 होतात. पण हे मी कोणाचं सांगतोय, ज्यांच्या कमीत कमी खूप 2 वर्ष 4 वर्ष ज्यांनी मेहनत केली मी त्यांचं सांगतो. जर ज्या मुलाचा अभ्यास हा कॉमन आहे, नवीन आहे मुलगा आणि पहिल्याच्या वेळेस त्याने परीक्षा दिली नाही, तर अराउंड 15 ते 20 क्वेश्चन तो चूक करूनच येणार. आता कमिंग टू द पॉइंट, हाऊ शुड वी अवॉइड इट? तुमच्या मनात प्रश्न आला पडलाय का? हे कसं करायला लागेल, हे कमी कसं करायचं? तर महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सर्वांना सांगतो, जे मी जेव्हा माझ्या मी तयारी करत असताना म्हणजे माझं सिलेक्शन सर्व्हिस मध्ये झालं असताना सुद्धा मी मुलांना सांगेन, त्यावेळेस मी एक काही आयडिया केल्या होत्या त्या, जसं आय एम शेअरिंग दॅट थिंग, की प्रिलिम्स मध्ये सर्वात महत्वाचं आहे प्रॅक्टिस. तुम्ही अभ्यास केला, तुम्ही नोट्स बनवल्या, नोट्स तुम्ही छोट्या बनवल्या, रोज केलं आणि यू आर नाउ परफेक्ट. नाउ तुम्हाला महिन्यातून कमीत कमी 2 मॅक्झिमम 4
दर रविवारी तुम्ही प्रिपरेशन क्वेश्चन बँक नाही, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून त्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर किती क्वेश्चन चुकले याचं तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. दिस इज अ फर्स्ट स्टेज. मग तुम्हाला जाणवेल की माझ्या चुका ज्या होत्या त्या 10, 15, 20 होत्या, ज्या मी कंट्रोल करू शकलो असतो. ओके. आणि त्या कंट्रोल करू शकलो असतो तरी माझ्याकडनं काय चुका हे आयडेंटिफाय करा. मग नेक्स्ट टाइम पुन्हा परीक्षा द्याल तर त्या चुका तुमच्या 2 न कमी होतील, मग पुन्हा 4 न कमी होतील, मग 5 न कमी होतील. दिस इज अ वन स्टेज, वन एरिया, वन वे ऑफ रिड्युसिंग द युअर मिस्टेक. नाव कमिंग ऑन द सेकंड पॉइंट, जे सर्वात महत्वाचं आहे, अभ्यासाची पद्धत कशी पाहिजे मेन्ससाठी, सॉरी प्रिलिमसाठी. तर आता घरी जरा 100 क्वेश्चन आहेत, 100 पैकी तुम्हाला 20 आले नाही, 20 चुकलेत, 60 बरोबर आले. नाव युअर पॅटर्न की 60 क्वेश्चन तुमचे बरोबर आले, मग बाकीचे माझे 40 आले नाही, त्यातले 20 चुकलेत आणि 20 येतच नव्हते. तर माझे 20 जे चुकलेत, आता फॉर एक्झाम्पल एक क्वेश्चन चुकला माझा पानिपतच्या युद्धाचा, तर आय शुड गो इन द पानिपत युद्धामध्ये जायला पाहिजे. पानिपत युद्धामध्ये जाऊन माझं काय चुकलं तो पूर्ण चॅप्टर कव्हर करायचं. मग दुसरा माझा 352 आर्टिकल माझं चुकले आहे, तर 352 आर्टिकल मध्ये पूर्ण जाऊन मी स्टडी करेन. माझं माझं मेरिडियन सायकल आहे किंवा माझे फोटोसिंथेसिस टॉपिक मधलं क्वेश्चन चुकले, तर आय हॅव टू गो बॅक इन द फोटोसिंथेसिस आणि ते पूर्ण स्टडी करायचं. आणि जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत पुढच्या टॉपिकला जायचं. आणि हे करत असताना आता प्रिलिमिनरी सिलेबस मध्ये विषय निघला म्हणून सांगतो मी, प्रिलिमचं जे सिलेबस आहे त्याच्या सिलेबसच्या बाहेर वाचायचं नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट हिअर? कोणी म्हटलं की मला माझं हे हे आहे वाचून घे, नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना ह्या एक्झाम मध्ये जो पॉइंट आहे, सिलेबस जेवढा आहे तेवढंच वाचायचं आणि जेवढं वाचलं त्याला पूर्ण पाठ करायचं आणि जेवढं पाठ केलं त्याला लिहून काढायचं मेन्स आहे. आणि जेवढा अभ्यास केलाय त्याला तुम्ही मेंटली रिवाइज करायचं. मी ते सांगेल तुम्हाला पुढे काय करता येईल. महत्वाचा मुद्दा सगळ्यांना मला हेच सांगायचं की ही जी स्टडी टेक्निक्स आहेत, जेवढे काही टॉपर जे आहेत भारतामध्ये, युपीएससी असो एमपीएससी असो, ती मुलं जास्त अभ्याससाठी पुस्तकं जास्त वापरत नाही. एका टॉपिकसाठी एका विषयासाठी एकच पुस्तक, पण ते परफेक्टली पाठ होणं. तुम्ही 4 पुस्तक वाचत असाल आणि 4 लोकांचं ऐकत असाल तर परीक्षा पास होणार नाही. बरोबर? ह्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला याच्यासाठी मी माझी स्वतःचीच कहाणी सांगतो मी तुम्हाला. 2000 मी जेव्हा पास आउट झालो, 2007 ची माझी एक्झाम होती. मी खूप सुंदर उदाहरण देतो आणि हे माझी चूक किती आहे आणि त्यावेळेस मला कळत नव्हतं आणि याचं कसं मला नुकसान झालं याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. मी 2007 एक्झाम माझी होती, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम. त्यावेळेस मी दिल्लीत होतो. खूप छान उदाहरण आहे. तर त्यावेळेस आहे ना, तुम्ही जे काही प्राचार्य असतील कोणाला माहिती असतील, त्यावेळेस 30-70 नावाचा पॅटर्न असायचा मेन्ससाठी, जिओग्राफी मेन्ससाठी. आणि त्यावेळेस मोठे मोठे क्लास, ALS क्लास हे जे आहेत त्यावेळेस ते त्याचे साठी आहे ना, एक्झाम मेन्स आलाय की ते 30 मार्क्ससाठी क्वेश्चनसाठी एक क्वेश्चन बँक द्यायचे, 7 आणि 60 मार्क्ससाठी 70% बँक द्यायची, क्वेश्चन बँक. तेवढंच फक्त वाचून जावं लागायचं. माझं जिओग्राफीवर चांगली कमांड होती आणि त्यामध्ये मला 2 ऑप्शन होते की मला तेवढे जे क्वेश्चन बँक आहे तेवढा अभ्यास करूनच जायचं होतं त्या लास्टच्या एका महिन्यामध्ये. आणि पण मी स्वतः घाबरत होतो की बाबा मी का माझं रिस्क घेऊ आणि मी एवढं वाचून का जाऊ माझं. तर मी त्या याच्यामध्ये बघितलं, नंतर जेव्हा मी एक्झाम मधनं आलो तर मी बघितलं की जे 30 आणि 70% जे क्वेश्चन दिले होते त्याच्यातले सगळे क्वेश्चन मोस्ट ऑफ आले होते. आणि मी सगळा अभ्यास केल्यामुळे मला थोडस एखादा क्वेश्चन माझ्याकडनं राहून गेला. ओके, मार्क मला अराउंड 310 पडले, माझ्या जिओग्राफी चांगले पडले, पण इट कुड हॅव गॉट 340, 350 जाऊ शकलो असतो. तर ह्या गोष्टी असतात. म्हणजे मला तुम्हाला सर्वांना हे सांगायचं की मिडल पाथ हा गरजेचा आहे. आणि मेन्ससाठी तर आपल्याला जे टॉपिक दिलेले आहेत त्याच्यावर फोकस करा, तेवढा अभ्यास करा, पण परफेक्ट करा. कमिंग टू द पॉइंट ऑफ सिलेबस, जसं आता तुम्ही बघताय याच्यावरती
जनरल स्टडीज मध्ये टॉपिक, सीसॅट मध्ये काय काय टॉपिक दिलेला आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, टॉपिक अरिथमेटिक, अल्जेब्रा, जिओमेट्री, टिग्नोमेट्री, ह्या जरी गोष्टी सीसॅट मध्ये असतील, तर तुम्हाला एक गोष्ट मला सर्वांना एक सांगायची याच्यामध्ये, काही टॉपिक तुमच्याकडे आता फॉर एक्झाम्पल 25 टॉपिक आहे. ओके, 25 टॉपिक मध्ये तुम्ही यू आर परफेक्ट इन द 23 टॉपिक, आणि 23 टॉपिक मध्ये तुमची कमांड खूप छान आहे आणि यू आर कम्फर्टेबल, यू आर कॉन्फिडंट अबाउट इट. पण तुमचे 2 टॉपिक आहेत, फॉर एक्झाम्पल तुमचं ट्रिग्नोमेट्री, फॉर एक्झाम्पल तुमचं स्टॅटिक्स तुम्हाला येत नाही. ओके, आता 25 पैकी त्याला 100 मार्क आहेत आणि 25 पैकी 23 मध्ये तुम्हाला 96 मार्काचे येत आहेत आणि 2 टॉपिक मध्ये 4 मार्काचे येणार. गृहीत धरा. तर तुम्हाला त्या 2 टॉपिक साठी 4 मार्कासाठी 4 महिने घालायची गरज नाहीये, यू कॅन स्किप इट. तर हा एक जो टॉपरचा फंडा आहे तो तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला काही येत नाही, कमांड नाही, लिव्ह इट. पण आपल्याला जे एरिया माझा स्ट्रॉंग एरिया आहे त्याला आणखी स्ट्रॉंग करा, त्याच्यातला एकही क्वेश्चन चुकला नाही पाहिजे. ट्रिग्नोमेट्री, जिओमेट्रीचे साधे साधे क्वेश्चन करा, बाकीचं जे काही अवघड आहे त्या गोष्टीकडे न बघता यू गो ऑन द युअर एरिया ऑफ स्ट्रेंथ, जिथं तुम्ही स्वतः चांगले देऊ शकता. आय होप यू आर गेटिंग द पॉइंट. ह्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष द्यायचे. कमिंग ऑन द टाइम, एरिया ऑफ दी बुक्स, मला बरेचसे मागच्या वेळेस मला ईमेल आले आणि दॅट इज द रिझन आय चूज द युपीएससी टॉपिक फॉर द फर्स्ट स्टार्टिंग. बऱ्याच जणांनी मला 3-4 मेल आले ज्यांनी विचारलं की बुक्स काय असतील, म्हणून पहिल्यांदा मी सर्वांना मी तुम्हाला हेच सांगतो की पुस्तकांची लिस्ट बनवा. पहिल्यांदा सिलेबस, मी पुन्हा पुन्हा रिपीट काय करतो, तुम्हाला ते डोक्यात बसावं, तुमच्या माइंडवरती राहावं, तुम्ही लिहून घ्यावं. सिलेबस पाठ करा. सिलेबसची पुस्तकाचं काही वाचण्यापेक्षा सिलेबसच्या कॉपी तुमच्या टेबलवरती किंवा तुमच्या भिंतीवर लागल्या पाहिजे. ओके, तुमचे जे प्रिलिम्स आणि मेन्स साठी तुमचे पुस्तक क्लिअर आहेत आणि मोस्ट ऑफ जे तुमची प्रिलिम्स आणि मेन्सची बुक आहेत 90% सेम आहेत, फक्त सीट सॅट सोडलं बाकी तुमचा सगळा सिलेबस हा मोस्टली सेम आहे. आणि जे तुम्ही पुस्तक चूज कराल दॅट शुड बी द ओनली वन सोर्स. एका टॉपिक साठी 4 पुस्तकं वाचायची गरज नाही. ओके, आय होप इट इज क्लिअर. नाउ कमिंग टू द पॉइंट ऑफ हिस्ट्री. नाव तुम्ही बघत असाल प्रिलिम्स मध्ये ओव्हरऑल हिस्ट्रीचे 10 ते 15 क्वेश्चन ऍव्हरेज असतात. ओके, तर 10 ते 15 क्वेश्चन पैकी मॉडर्न इंडियाचे 6-7 क्वेश्चन असतात, मेडिवलचे 3-4 असतात आणि एन्शियंटचे 3 असतात. ओके, मोठा मोठा तोच एरिया ऑफ द कन्सर्न असतो. ओके, तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मॉडर्न इंडियाचा जो ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया स्पेक्ट्रम पब्लिकेशन करतं, हे तुमचं प्रत्येक पेज पाठ पाहिजे. ओके, आणि हे प्रिलिम्स आणि मेन्स साठी सेम आहे. मेडिवल मध्ये आणि एन्शियंट मध्ये काही काही टॉपिक आहे, जसं 1857 चा उठाव किंवा तुमचं एन्शियंट सिव्हिलायझेशन, हडप्पा, तुमचं आपली जी हे जे काय आहेत मेडिवल हिस्ट्री मधल्या किंवा एन्शियंट मध्ये, त्या काही टॉपिक तुम्हाला स्ट्रॉंग करायचे. फक्त प्रिलिम्स मध्ये एन्शियंट आणि मेडिवलचा पार्ट आहे जो तुम्हाला स्ट्रॉंग, काही एरिया तुम्ही सिलेक्ट करू शकता ज्याचा उपयोग तुम्हाला मेन्स मध्ये सिव्हिलला होतो. तर तेवढेच टॉपिक तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. नंतर तुम्हाला काही डाऊट असेल यू कॅन आस्क मी की कोणते एरिया आपण एन्शियंट आणि मेडिवल मध्ये घेऊ शकतो. जर तुमचा स्वतःचा ऑप्शनल टॉपिक आहे तर तुम्हाला तो एरिया पूर्ण तुम्हाला कमांड पाहिजे. नाव एनसीईआरटीचे जे 6वी ते 12वीचे जे क्वेश्चन आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. खूप छान बुक्स असतात आणि मी तुम्हाला म्हणेल एनसीईआरटीचे जे काही चांगले चांगले बुक्स आहेत जे तुम्हाला आवडतात जे टॉपिक, त्याला तुम्ही छान कमांड करू शकता. आणि एनसीईआरटीचे जे बुक्स आहेत मोठी हेच पुस्तकं जरी केले रादर दॅन काही वाचण्यापेक्षा, तरी सुद्धा तुम्ही मेन्स एक्झामिनेशन, प्रिलिम्स एक्झामिनेशनचा अभ्यास एकदम सुंदर होतो. आपण एक 5-7 मिनिटं बघूया आणि काही प्रश्न आले तर प्रश्न घेऊ आणि देन वी विल आस्क. तर काही प्रश्न असेल तर तुम्ही चॅट मध्ये टाकाल आणि 6:40 ला मी काही 5-7 म्हणजे जे काही प्रश्न येतील ते घेऊया आणि
कोणाला काही जे डाऊट असतील यू कॅन आस्क ऑन द मेल. कमिंग ऑन द जिओग्राफी. जिओग्राफी इज अ व्हेरी नाईस सब्जेक्ट, एक एन्जॉयबल सब्जेक्ट आहे. तर ह्यामध्ये जसं टॉप सब्जेक्ट आहेत एनसीईआरटी 6वी ते 12वी. एक खूप छान पुस्तक येतं जीसी लिऑंगचं सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी. मी तुम्हाला एक हक्काने सांगू शकतो, सर्टिफिकेटचं हे पुस्तक जर वाचलं तर फिजिकल जिओग्राफी पूर्ण कव्हर होते आणि जे इंडियन जिओग्राफी आहे ते एनसीईआरटी मध्ये होते. हार्डली तुम्ही एक 10 दिवसामध्ये वाचू शकता. फक्त एवढं काय तुम्हाला ते पाठांतर आणि अंडरस्टँडिंग साठी यू नीड टू हॅव द रीड मोर अँड मोर टाइम. पॉलिटीसाठी लक्ष्मीकांतचं एक सुंदर पुस्तक आहे. तुम्हाला ते वाचलं तर बिलकुल काही वाचायची गरज नाही. पण हाऊ द इंडियन सोसायटी पॉलिटी हॅज बीन इव्हॉल्व सिन्स द इंडिपेंडन्स, हे वाचण्यासाठी एनसीईआरटी वाचावं लागेल तुम्हाला. आणि खूप सुंदर पुस्तक आहे वाचायला. आणि हाऊ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज अ बॅकबोन ऑफ द इंडिया, आणि लॉ अँड ऑर्डर, एक इक्वालिटी ऑफ द सोसायटी, हाऊ द लोकल गव्हर्नमेंटमध्ये सरपंच म्हणजे पंचायती राज कसं वाढत चाललंय, ब्लॉक डेव्हलपमेंट, सरकारी सहकारी संस्था कशा आल्या, कलेक्टर संस्थान, जी स्टील फ्रेम ऑफ द इंडिया जी म्हणतो आपण, ब्युरोक्रेसी त्याचा कशी उत्पत्ती झाली, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायला येते. आणि खूप सुंदर. एवढं जरी वाचलं आणि त्याला पाठ, पण मला एवढं तुम्हाला सर्वांना सांगायचं की प्लीज तुम्ही जे काही पेज वाचणार ते प्रत्येक पेज मध्ये कुठली वर्ड कुठं आहे, कुठलं फॅक्ट कुठं आहे, हे तुम्हाला पाठ पाहिजे. आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी, जर तुम्ही हे सगळं युपीएससी तयारी केली आपण, तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या परीक्षा ह्या छोट्या वाटतील. कमिंग टू द पॉइंट ऑफ इकॉनॉमी, खूप सुंदर आहे. मला सगळ्यांना सांगायचं इकॉनॉमीसाठी, जसं आपण आता वाचतो आपण न्यूजपेपर, तर एक लोकसत्ता एक न्यूजपेपर एक छान आहे, जे नॉर्मली भारतीय कंडिशन हे करण्यासाठी. आणि एक हिंदू पेपर, हे दोन जरी वाचले महाराष्ट्राच्या मुलांसाठी, एक लोकसत्ता आणि हिंदू, आणि त्याच्यातले जे नोट्स काढल्या, तर तुमच्या करंट अफेअर ऍज वेल एज इकॉनॉमी सुद्धा ऑटोमॅटिक कव्हर होईल. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर तुम्हाला जास्ती वाचायचं नाही, एक हिंदू पेपर, लोकसत्ता, आणि हे दोन्हीच्या नोट्स काढायचे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, पेपरमध्ये काय वाचायचं हे कळण्यासाठी तुम्ही क्वेश्चन बँक बघायच्या, ते तुम्हाला बघणं गरजेचं आहे, ते तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू दॅट यू नीड टू फोकस ऑन दी युअर एरिया, की तुम्हाला. आणि पेपर वाचताना सुद्धा खूप फालती गोष्टी. आता फॉर एक्झाम्पल, आता काही जण मला विचारतात सर पेपर कसा वाचायचा, साधा आहे. आता फॉर एक्झाम्पल आताच अहमदाबादचा आपला इन्सिडेंट झाला, एअर इंडिया क्रॅश झाला. ओके, आता एअर इंडिया क्रॅश झालं तर एअर इंडियामध्ये किती माणसं डेथ झाली, नंतर कोण त्याच्यामध्ये पॉलिटिशियन होते, किंवा पंतप्रधान बघायला गेले, नंतर अदर पॉलिटिशियन कोण गेलं, मग त्याच्यामध्ये 300 माणसं होती. हे प्रश्न कोणीही विचारणार नाही. ओके, हे वाचायची गरज आहे का? नाही. मग ह्या एअर इंडिया बाबतीत काय विचारणार ते? एअर इंडियामध्ये कोणत्या कंपनीचं इंजिन होतं, टेक्निकल काही आहे का, हे मोस्टली विचारलं जाऊ शकतं. अदरवाईज असे क्वेश्चन नॉर्मली विचारले जात नाही. मग क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात? फॉर एक्झाम्पल, आता आर्टिकल 370 रिमूव्ह केलं जम्मू काश्मीरमध्ये. आर्टिकल 370 जर समजा ह्या वर्षी 370 रिमूव्ह केलेलं असेल, तर ह्या वर्षी नक्की क्वेश्चन 370 येणार. मग 370 कधी इश्यू झाला, मग कधी इंट्रोड्यूस केला, त्याच्या मागे कारण काय, त्याच्यामध्ये सब कॅटेगरी काय, हे तुम्हाला आर्टिकल वाचावं लागेल. तुम्हाला आता कोणी आपण वाचत राहतो की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट पडलं, हे क्वेश्चन नाही विचारले. महाराष्ट्रामध्ये एखादं बिल आलंय, फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटलचं बिल आलं, किंवा रेराच्या बाबतीत महाराष्ट्राने इश्यू केलं, किंवा भारताने रेराचा कायदा काढला, तर प्रश्न तो विचारणार. महत्वाचा मुद्दा तुम्हाला हे सांगायचं की आपण जे डिस्कस करतोय त्याचा मुद्दा हाच आहे की अभ्यास कसा करायचा. मी तुम्हाला पाष्कळ काही सांगत नाहीये, सिलेबस हे आहे, तुम्ही हे वाचा, हे पुस्तक आहे, एवढं निगेटिव्ह मार्किंग, मी याच्यात काही बोलत नाही. तुमच्या जे कामाचं आहे, तुम्हाला जे काही आवश्यक आहे एक सक्सेसफुल बनण्यासाठी, त्या गोष्टी मी इथं करण्याचा प्रयत्न करतो.
ओके. तर कमी आपला ही जी सिरीज आहे याच्यामध्ये हेच सांगायचंय आपल्याला की अभ्यास कसा करायचा, काय वाचायचं. आणि ह्या याच्यामध्ये सर्वांना एकच गोष्ट सांग, तुम्हाला काय वाचावं याच्यापेक्षा काय नाही वाचावं हे जास्त महत्वाचं. ओके. इन्व्हायरमेंट साठी शंकरच्या नोट्स असतील आहेत किंवा याच्यामध्ये स्पेक्ट्रमचे आहे, स्पेक्ट्रमचे सुद्धा इन्व्हायरमेंटचे नोट्स चांगले आहेत. आर्ट अँड कल्चर मध्ये नितीन सिंघानिया याचा एक आहे. आणि मी इथं हे नाही घेतलेलं आहे करंट अफेअर. तर करंट अफेअर म्हणून मी इथं सांगितलंय तुम्हाला हिंदी पेपर, लोकसत्ता पेपर. आणि तुम्हाला मॅगझिन वाचायचं असेल तर यू कॅन टेक अ फ्रंट लाईन, याच्यापेक्षा काहीच गरज नाहीये. ओके. तर आजच्यासाठी मी एवढं इथं थांबवतो आणि 2-3 क्वेश्चन घेतो मी. ओके. तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही आता विचारू शकता. मी इथं 2-3 क्वेश्चन, कारण याच्यामध्ये वेळ जाईल असं वाटतंय मला. सर, करंट अफेअरचा अभ्यास ज्या वर्षी युपीएससी देत आहे त्याचा करावा लागेल की मागील वर्षाचे करंट अफेअर घ्यावे लागेल? खूप छान प्रश्न आहे. इट शो दॅट मिहिर छान अभ्यास करतोय. लक्षात घ्या मिहिर, मुद्दा ह्या ठिकाणी की की तुम्हाला जे करंट अफेअर मध्ये तुम्हाला काय वाचायचं. आता फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षीचं करंट अफेअर तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्याला फक्त जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही एक बिल आलं असेल, रेराचं बिल आलं असेल, इन्व्हायरमेंटचं बिल आलं असेल आणि 6 महिन्यापूर्वीचं, तर स्टील इट इज रिलेव्हंट. आज तुम्ही प्रिलिम एक्झाम देताय, गृहीत धरा फॉर एक्झाम्पल तुम्ही आज मे मध्ये एक्झाम देताय आणि मागच्या जानेवारी पासून ते तुमचं मे पर्यंत आहे, तरी मागच्या एका वर्षाचं तुम्हाला लागेल. आणि त्या नोट्स मध्ये वाचा. आणि तुम्ही जर पहिल्यापासून अभ्यास केलेला असेल ना, तर तुम्हाला त्या करंट अफेअरला रिवाइज करायला हार्डली 3-4 तास लागतील. जर त्याची तुम्ही 15 ते 20 वेळेस रिव्हिजन केली आणि त्याचे जे मेन पॉईंट वाचायचे असतात. फॉर एक्झाम्पल मी आरटीआय कायदा, माझ्या वेळेस आरटीआयचं 2005चं बिल होतं, मी 2007 मध्ये, त्या 2005 आरटीआय बिल मध्ये 14 पॉईंट होते आणि ते 14.2 पेज होते. आणि मला माहित होतं एक एक पॉईंट पाठ, कारण त्यावेळेस आहे ना 1 आणि 2 बरोबर आहे, 1, 2, 3 बरोबर आहे, 1, 2, 4 बरोबर आहे. आता तुम्हाला जर 14 पैकी 14 पॉईंट माहित नसतील तर तुम्ही ते आन्सरच देऊ शकत नाही, बरोबर. तर तुम्हाला ते कळलं पाहिजे हा आता रिलेव्हंट आहे. तर मला याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं की ह्या ठिकाणी तुम्ही मागची जी क्वेश्चन आहेत त्याला बिलकुल रिवाइज करा आणि खूप गरजेचं आहे. दॅट मस्ट बी. आणि 2 वर्षाचं लागेल. मी तुम्हाला एक ओव्हरऑल सांगेन की तुम्हाला 2 वर्षाचं करंट अफेअर लागेल आणि एखाद्या वेळेस त्याच्या मागचे छोटंसं लागेल, जे काही महत्वाचे बिल असतील. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज इन एमपीएससी ऑल्सो एनसीईआरटी प्लेज अ इम्पॉर्टंट रोल. शुड आय कम? येस, एमपीएससीचं ज्यावेळेस मी आता घेणार आहे त्यावेळेस सांगेल. आणि एमपीएससी आणि युपीएससी आता काही डिफरन्स नाही, त्याच्यामुळे ते डोक्यातनच काढून घ्या. आणि जी मुलं एमपीएससी करत असेल तर मला तुम्हाला हक्काने सांगणं आहे, एमपीएससी सोबत युपीएससी करा आणि तुम्हाला कळेल युपीएससी पहिल्यांदा पास होऊन जा. फक्त यू शुड बी इन टच विथ द गुड पीपल. भेटा, जे कलेक्टर आहेत त्यांना भेटा आणि जाऊन भेटा. तुम्हाला एकदा कोणी दोनदा कोणी तुम्हाला वेळ देणार नाही, पण प्लीज सगळी लोक खूप छान असतात आणि जेवढा मोठा माणूस असतो तो तेवढा मोठा हंबल असतो. जे का असतात ना, जे साधी लोक म्हणतात ना, तीच लोक जास्त हवेत असतात. जे क्लास 2 क्लास 3 ते म्हणतात ना, चहापेक्षा केटली गरम. जे काही नसतं ना त्यांनाच हवा असते भेट. ते बाकीचे जे खालची लोक असतात त्यांना नाही, त्यांना भेटायचंच नाही. डायरेक्ट कलेक्टर, डायरेक्ट सीईओ, डायरेक्ट एसपी, बाकीच्या कोणाला भेटायचंच नाही. ओके. आणि तुम्ही जाऊन भेटा आणि एखादे काही डेप्युटी कलेक्टर असतील त्यांनाही भेटा खूप. पण तुम्हाला जर मी तुम्हाला गॅरंटी सांगू शकतो, यू विल गेट अ गुड काइंड ऑफ रिस्पॉन्स फ्रॉम दिस पीपल. आकांक्षा पाल यांचा प्रश्न आहे, सर एखादा टॉपिक जरी आपला क्लिअर असला तरी प्रश्न फिरून विचारला जातो, कठीण शब्द विचारला जातो, हे सोपं जावं यासाठी काय केलं पाहिजे? बेटा एक लक्षात घ्या, टॉपिक क्लिअर जरी असेल, मुद्दा प्रॉब्लेम काय येतो त्याच्यातले जे सब पॉइंट असतात, सब कॅटेगरिकल पॉइंट असतात ते तुम्हाला पाठ नसतात, म्हणून तो प्रश्न कठीण वाटतो. तुम्ही जेव्हा तो टॉपिक मी जसं तुम्हाला सांगितलं 14 पॉईंट होता आरटीआय मध्ये, तो कुठल्याही बिल मध्ये कमिंग टू द पॉइंट, जो टॉपिक आहे ना पाठ असल्याशिवाय आणि पुन्हा आपण म्हणतो
पण जोपर्यंत सगळे पॉइंट क्लिअर होत नाही तोपर्यंत प्रश्न कसा जरी आला तरी आपल्याला कठीणच वाटतं. त्यामुळे प्लीज पुन्हा पुन्हा त्याला रिव्हिजन करा. आणि तुम्ही जेव्हा एक पुस्तक एक टॉपिक एखादा टॉपिक तुम्ही 2दा-3दा वाचा आणि त्याला 20 वेळेस वाचा, तुम्हाला फरक जाणवेल. आणि एक लक्षात घ्या, प्रिलिम, युपीएससी, मेन्स, युपीएससी आणि इंटरव्ह्यू कोणताही अभ्यास 10 ते 20 वेळा वाचल्याशिवाय तुम्ही एक्झाम अपेअर होऊ शकत नाही आणि यू कॅनॉट बी कॉन्फिडेंट. ओके. PYQ गो थ्रू द करत असताना काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? PYQचा लॉंग फॉर्म मला माहिती नाहीये, मला आठवत नाही. मला पाठवायच्यात, मी पुन्हा हे करेन. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. प्री इयर क्वेश्चन. previous year question papers. ओके, हे पहिल्यांदाच ऐकतोय, मला नवीन इनोव्हेशन आहे बघा हे. थँक्यू. PYQ मी लक्षात पाठ करून ठेवतो आता. थँक्यू. एक लक्षात घ्या, PYQ चे क्वेश्चन मध्ये फक्त एक लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्या प्रश्नाचं उत्तर आली पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला कळतं की माझा अभ्यास कुठं आहे. PYQ मध्ये फक्त करंट अफेअरला दुर्लक्ष करा. PYQ चे जेवढे क्वेश्चन पहिले मागच्या वर्षी 2 वर्षात आले असतील करंट अफेअरचे ते येत नाहीत, पण बाकीचे प्रत्येक प्रश्न हा तुमचा केअरफुल करायलाच पाहिजे. आणि मागच्या जेवढे क्वेश्चन करता येते, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन करा आणि जेवढे क्वेश्चन तुम्ही करत राहा, पण दर रविवारी क्वेश्चन पेपर सॉल्वच केला पाहिजे प्रिलिमचा. अँड तुम्ही दर दिवशी तुम्ही 40-50 क्वेश्चन असंच करत राहायचं, असं झोपत गप्पा करत बघत चालायचं. प्रॅक्टिस झाले, तुझ्या डोळ्याला ते प्रॅक्टिस झाली पाहिजे. कमीत कमी मी तर म्हणतो 50,000 क्वेश्चन झाले पाहिजे तुमचे प्रिलिम पास होण्याच्या अगोदर. एवढे प्रिलिम्स तुम्हाला क्वेश्चन MCQ तुमच्या डोळ्याखालून गेले पाहिजे. कोणी म्हणेल मी 500 केले, अरे सोड 50,000. युपीएससीला जर एखादं कोणी म्हणत असेल की 100% मी अभ्यास केला, तर तुमचा 10,000% अभ्यास झाला पाहिजे बाळांनो. युपीएससी तसं नाहीये. जर युपीएससीला 100% अभ्यास लागत असेल तर तुम्ही 1000% करा. मी म्हणेल 10,000% तरच युपीएससी पास होते. आणि मी असं म्हणत नाही, पण तुम्हाला जर एका गोष्टीला 100 रुपयाची वस्तू 100 रुपयाची म्हणत लागायचं, 1000 रुपयाची करून जाणं, तर कोण तुम्हाला थांबवू शकेल? क्वेश्चन संपलेले आहेत. धन्यवाद अँड थँक्यू. बाकीचे काही क्वेश्चन असतील यू कॅन आस्क मी इन द मेल. मी मेल इथं टाकून देतो पुन्हा. आणि बाकीचं हे करूया. बाकी काही क्वेश्चन असतील तर मला तुम्ही हे करू शकता. अँड थँक्यू फॉर दिस काइंड ऑफ दिस सीझन. ओके. धन्यवाद सर. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्रांच्या संयुक्त विद्यमान सुरू असणारा कार्यकर्ता या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधींची ओळख महाराष्ट्रातील धोरण व्हावी यासाठी 52 आठवड्यांची शृंखला यामधील सिव्हिल सर्व्हिसेस यांची आज एपिसोड आपल्याला पाहण्यात आलं. यामध्ये आदरणीय सुभाष शिंदे सरांनी आपल्याला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच युपीएससीचा अभ्यास कसा करायचा व आपले कोणते सिली मिस्टेक असतात ते सुद्धा सरांनी चांगल्याने पाठवून दिले. सर, मी तुमचे खूप खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला इतकं चांगलं सांगितलं. तसेच आदरणीय यशवंत शिटोळे सर यांच्याद्वारे आपल्याला हे उपक्रम पाहायला मिळालं, त्यांचे मी धन्यवाद करू इच्छितो. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित समस्त मान्यवर, प्राचार्य प्रवर्तक, महाविद्यालय समन्वयक व तालुका समन्वयक आणि विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालक मित्रांनो, तुमचे देखील धन्यवाद. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि इथे हा कार्यक्रम संपल्याचे मी जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू. सर्वांचे मनापासून धन्यवाद.